शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कधीच मरणार नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून नेला, अशी एक प्रचलित म्हण आहेत आपल्याकडे. फक्त जगण्यासाठी जगायचे, असे जगून तर मरण हे येणारच आहे. मग अमर कसे व्हावे? तर अमर होणे हे केवळ सद्गुणांनीच शक्य आहे. असे कोणी सद्गुणी होऊन गेले की जे आजपर्यंत जिवंत आहेत. ते आहेत खालीलप्रमाणे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की या भूतलावर 7 व्यक्ती अजरामर आहेत, म्हणजेच त्यांना म्हणतात सप्त चिरंजीवी. मात्र ते अमर किंवा चिरंजीवी का राहिले? तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही अधर्म स्वीकारला नाही. कर्म आणि धर्माचे त्यांनी कसोशीने पालन केले. म्हणूनच भगवंतांनी त्यांना अमरत्व प्रदान केले. कोण आहे ते सप्त चिरंजीवी? आपणास माहीत नसेल तर सांगतो. राम भक्तवीर हनुमान, विभीषण, परशुराम, कृपाचार्य, अश्वत्थामा, राजा बळी आणि शेवटला महर्षी व्यास. मग आपल्यालाही जर मरण नको असेल तर या मान साधकांचा आदर्श घ्यावाच लागेल. हा आदर्श घेताना काही नियम अवश्य पाळावे लागतील, तरच तुम्ही अमर होऊ शकता. जरी देह रूपाने तुम्ही अमर नाही झाले तरी आठवणीच्या रूपाने जरूर अमर व्हाल, हा ठाम विश्वास आहे. त्यासाठी जीवन जगताना खाली दिलेले काही नियम अंमलात आणा ही विनंती. 1 नंबर, परमेश्वराची निस्सीम भक्ती करा. 2 नंबर, दुसऱ्याला शक्य तितकी मदत करा. 3 नंबर, कुणाचीही निंदा करू नका अथवा तिरस्कार करू नका. 4 नंबर, खोटे बोलणे, चोऱ्या करणे, कपट कारस्थान करणे या गोष्टी टाळा. 5 नंबर, सदा सुचिरभूत राहा, मन निर्मळ ठेवा. 6 नंबर, दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका. 7 नंबर, नीतिमूल्य जपा, चांगल्या मार्गाची कास धरा. 8 नंबर, अनैतिक कार्य किंवा कर्म करू नका. 9 नंबर, दुसऱ्यावर अत्याचार करू नका किंवा त्यांची संपत्ती हडप करू नका. 10 नंबर, अहिंसा धरा, मुक्या प्राणी मात्रांना, पशुपक्ष्यांना त्रास देऊ नका किंवा त्यांची हत्या करू नका. 11 नंबर, गुरुचा आदेश पाळा. 12 नंबर, निर्व्यसनी राहा, वाममार्ग अवलंबवू नका. 13 नंबर, भेदभाव करू नका, दुःखी गांजलेल्यांना आपलेसे करून घ्या. आपण जर आपल्या आयुष्यात अशा प्रकारचे आचरण ठेवले तर निश्चित देहरूपी नाही पण किमान नाव रूपाने तरी तुम्ही अमर व्हाल. पुढील प्रत्येक पिढ्या लोक तुमचे स्मरण करत राहतील. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट इनबॉक्समध्ये नक्की नोंदवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.